जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्त आणि आजचे प्रवचनकार सौ माधवी महाजन यांचं समर्थ व्यासपीठातर्फे स्वागत. सुरुवातीला 5 श्लोक होतील, त्यानंतर नामस्मरण होईल, त्यानंतर प्रास्ताविक होईल आणि मुख्य विषयाला त्यानंतर सुरुवात होईल. त्याच्या आधी वक्त्यांचा थोडासा परिचयही करून देण्यात येईल. आता आपण सुरुवातीला 5 श्लोक म्हणूया. मी बोलतो ते ऐकू येते ना? हो, येते येते. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला धुडताल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वयोगाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. श्रीराम सुखासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नामस्मरण करायचे 13 वेळेला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय. मध्येच आवाज जातोय मामा तुझा, माझा जातोय? नाही, आवाज माझा नेहमी सारखाच आहे. येतो का स्पष्ट? हो, येतोय येतोय. हा, आपण आता प्रास्ताविक बघणार आहोत. समर्थ व्यासपीठातर्फे जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली श्री राम कथा मला ही चालू आहे. अनेक रामायणातील व्यक्तिरेखा आणि संपूर्ण वाल्मिकी रामायण वगैरे अनेक विषयावर विषय घेऊन अनेक प्रवचने झालेले आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळत होता. या नवीन उपक्रमाला आपल्याकडून म्हणजे श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल व मिळत राहील. हा जो कार्यक्रम आहे हा आतापर्यंत मंदिरात सुरू होता आणि मंदिरात आता लॉकडाऊन मागच्या काही वर्षी झाल्यामुळे मंदिरातले सगळे कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळं मागच्या वर्षी हा कार्यक्रम होऊ शकला नाही, परंतु या वर्षी
आपण ऑनलाईन हा कार्यक्रम घेत आहोत. तर या कोरोना संसर्गामुळे प्रथमच हा ऑनलाईन हा कार्यक्रम होत आहे. आपण आता वाल्मिकी रामायणाची रूपरेषा बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपण थोडा परिचय हे बघूया. समर्थ म्हणतात, वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हाच कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. दासबोधातील दशक 16 समास 1 आणि ओबी 18 आहे. समर्थ म्हणतात की वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिले नसते तर आम्हाला श्रीरामाचे चरित्र अज्ञातच राहिले असते. या थोर ऋषींची स्तुती कोणत्या शब्दात करावी असं त्यांना सुचवायचं आहे. आपल्याला माहित आहे वाल्याचा वाल्मिकी कथा कसा झाला, ही कथा आपल्या सर्वांना माहितच आहे. पण त्याच्या पुढची आपण पाहूया. एकदा त्यांना अशी इच्छा, कारण त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्यामुळे एकदा त्यांना अशी इच्छा निर्माण झाली की मला महाकाव्य करायचं आहे, या महाकाव्य तयार करायचं आहे. त्यांची भेट एकदा महर्षी नारद ऋषींशी भेट झाली आणि त्यांना विचारले की या भूलोकावर सर्व गुण संपन्न असं कोण आहे. तेव्हा नारद मुनीने श्रीरामाबद्दल त्यांना सर्व माहिती सांगितली. तसेच रामाचे गुणवर्णनही त्यांनी केले. ते ऐकून वाल्मिकी मुनीने श्रीरामाची चरित्राची निर्मिती केली. तेच हे जगप्रसिद्ध वाल्मिकी रामायण असा ग्रंथ तयार केला. रामायणामध्ये जवळजवळ 24,000 श्लोक आहेत व 7 कांडामध्ये ते विभागले गेले आहे. अनेक भाषांमध्ये पुढे रामायण लिहिले गेलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या भाषेत ते रामायण लिहिलेलं आहे. असं आपण थोडक्यातच परिचय करून घेतलेला आहे. आपण आता आजच्या वक्त्या तो माधवी महाजन यांचा थोडक्यात मी परिचय करून देणार आहे. आपणा सर्वांना त्या परिचितच आहेत. त्यांचे अनेक कार्यक्रम व्यासपीठातर्फे झालेलेच आहेत. मागच्या महिन्यात दासबोधावर त्यांचं प्रवचन होतं. तो विषय होता षड्रिपू निरूपण, हा त्यांचा विषय होता. आणि त्यांनी अनेक विषयावर त्यांची पुणे, परगावी वगैरे प्रवचन केलेली आहेत. समुपदेशक म्हणून त्या कार्य करतात. त्याचप्रमाणे 25 एप्रिल 2016 रोजी स्मरण समर्थांचे या पुस्तकात डॉक्टर प्रणव जोशी संत मित्र ग्रंथ श्रेष्ठता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्ञान प्रबोधिनी निगडीतर्फे स्मरण समर्थांचे या पुस्तकात कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तो 2018 मध्ये त्यांना मिळालेला आहे. अशा तऱ्हेने आपण त्यांचा परिचय पाहिलेला आहे. आजचा विषय आहे वाल्मिकी रामायणातील रूपरेषा. तेव्हा आजच्या प्रवचनकार डॉक्टर सौ माधवी महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. मी नीट दिसत असेल आणि माझा आवाजही नीट येत असेल अशी अपेक्षा करते. काही प्रॉब्लेम आला, मशीन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर लगेच गोंधळून जाऊ नका. मीटिंग बंद झाली किंवा नेट आवाज येईन असं झाला तर थोडस जरा संयम ठेवा आणि पुन्हा बाहेर पडला तर पुन्हा त्या लिंकवर क्लिक करून पुन्हा या मीटिंग मध्ये जॉईन होता येतं. आता खरं तर सगळे सरावलेले आहेत, पण तरी जे कोणी नवीन असतील त्यांच्याकरता हे पुन्हा सांगितलेलं आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी स्वतःला म्यूट करावं आणि आपले व्हिडिओ बंद करावेत. धन्यवाद. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेट शिबा मजला सुभद्रा, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं आणि आरोग्याचं जावं अशी समर्थचरणी आणि रामाचरणी प्रार्थना करते. कल्पना आहे की कोरोना नावाचं एक मोठा राक्षस सध्या थैमान घालतोय, जो दृश्य स्वरूपात नाहीये, त्यामुळे तो अजूनच जास्त त्रासदायक झालेला आहे. पण तरी सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा त्याला लढण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने सज्ज झालो आहोत एवढं मात्र नक्की. त्यांनी जेवढं घाबरवलंय तेवढेच आता आपण त्याला घाबरत नाही आहोत. हे या वर्षीचं चांगलं लक्षण म्हणायचं का वाईट माहित नाही. वाईट एवढंच की त्याच्यामुळे कोरोना जास्तीत जास्त वाढतोय. जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेऊया आणि स्वतःची काळजी घेऊन आपल्या बरोबर इतरांची सुद्धा काळजी घेऊया. मुद्दाहून हे सांगितलं कारण ही रामकथा माझ्या मनामध्ये सतत चांगले विचारच निर्माण करत असते. त्यामुळे हा एक चांगला विचार आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न. दरवर्षी व्यासपीठातर्फे रामकथेचं आयोजन केलं जातं. आत्ताच मामाने आपल्याला सांगितलं. सलग रामकथा आपण अनेक वर्ष 20-22 वर्ष आता आपण सलग रामकथा बघतोय. अध्यात्म रामायणाचा देखील आपण या ठिकाणी आढावा घेतलाय. वाल्मिकी रामायण बघितलंय. भावार्थ रामायण मागच्या वर्षी आपण घेणार होतो, पण मागच्या वर्षी आपले कार्यक्रम होऊ शकले नाहीत, त्यामुळे भावार्थ रामायण झालं नाही. मग संध्याताई आणि मी असंच एकदा गप्पा मारताना, आता दोघी प्रवचनकार असल्यामुळे गप्पा अशाच व्हायच्या, आणि त्या गप्पांमधनं मग भावार्थ रामायण आणि वाल्मिकी रामायणाचा ह्याचा की अरे भावार्थ रामायणामध्ये हा प्रसंग आलाय पण मूळ वाल्मिकी रामायणात हे नाही, अशा गप्पांमधनं ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली की आपण हा विषय घेऊन की काही गैरसमज आहेत, काही वेगळे वेगळे प्रवाद आहेत, तर ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला काही चिंतन करता येईल का असा विचार आम्ही केला. आणि त्यातून ही 8 दिवसाची प्रवचनमाला आमची तयार झालेली आहे. एक छोटा प्रयत्न आम्ही दोघी जणी करणार आहोत. आणि मला माहिती आहे समर्थ व्यासपीठातर्फे येणारे जे श्रोते आहेत अत्यंत अभ्यासू आहेत, त्यांचं उत्तम चिंतन स्वतःचं असतं, पण तरी इथे वक्ते येऊन आपले विषय मांडतात आणि त्याला उत्तम दाद व्यासपीठातर्फे अनेक श्रोत्यांतर्फे दिली जाते. ह्याचा अनुभव अनेक वर्ष घेतोय. तर त्या दृष्टीने यावर्षी हा नवीन उपक्रम आम्ही चालू करतोय. वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायणाचा तुलनात्मक अभ्यास असा एक नव्याने विषय घेऊन सुरुवात करायचा प्रयत्न आहे. वाल्मिकी रामायण मुळातच रामकथा इतकी प्रिय आहे की वर्षानुवर्ष गुढीपाडवा म्हटलं की सकाळी गुढी उभारायची आणि संध्याकाळी रामकथेचं चिंतन करायचं, याची आपल्याला इतकी सवय झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना इतकी ती कथा आवडते की वर्षानुवर्ष ऐकली तरी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा ती ऐकावी असं वाटतं.
संतांचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही वारंवार ही कथा ऐकलीच पाहिजे, कारण श्रवण म्हणजे सत्संग, उत्तम गोष्टींचं श्रवण करणं आणि ते श्रवण करून चिंतन मनन करून आचरणात आणणं हे सगळ्यात जास्त महत्वाचे. आणि मग ही रामकथा मी वर्षानुवर्ष ऐकून सकारात्मकता वाढवून नकारात्मकता माझ्यातली गेली पाहिजे, हे माझ्या हातून जेव्हा घडेल तेव्हा मला खरंच रामकथा समजली असं म्हणायला हरकत नाही. आज या ठिकाणी जी काही नावं मी बघितली, वर्षानुवर्ष ह्या रामकथेमध्ये सहभागी होणारे लोक आहेत, ह्याचं चिंतन करणारे लोक आहेत. आपलं मुळात समर्थांचं व्यासपीठ आहे, समर्थांच्या विचारांचा प्रचार हा या माध्यमातून केला जातो. समर्थांचं उपास्य दैवत प्रभू रामचंद्र आहेत आणि वाल्मिकींनी जी ही रामकथा लिहिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना विशेष आकर्षण आहे. आणि वाल्मिकींबद्दल नितांत त्यांना आदर असल्यामुळे, जसं मगाशी मामाने सांगितलं की दासबोधामध्ये जे स्तवन केलं गेलंय त्यामध्ये वाल्मिकींचं देखील स्तवन त्यांनी केलेलं आहे. मुळात रामकथा ही आपल्या समोर जी रामकथा पहिल्यांदा आली आहे ती महर्षी वाल्मिकींनी जी लिहिली त्याच्यामुळे आली आहे. या रामकथेमध्ये दैवी आणि असुरी ह्या संपत्तीचं वर्णन आहे. म्हणजे सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार या दोन्हीचा चिंतन या कथेमध्ये केलेलं आहे. मुळात नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये जे दैवी गुण आहेत, जे उत्तम गुण आहेत, त्याच्या साहाय्याने मनुष्य उच्च कोटीचं जीवन कसं जगू शकतो, आदर्श जीवन कसं जगू शकतो, हे आपल्याला हे रामकथेतून पाहायला मिळतं. आणि तोच प्रवास वाल्मिकींनी आपल्या ह्या रामकथेमध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. रामायण, महाभारत किंवा कृष्णाचं चिंतन याच्यातून अनेक व्यक्ती इतक्या उत्तम घडलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराज घ्या, समर्थ रामदास स्वामी घ्या, या प्रत्येकाचं चरित्र जे तेजाळलेलं दिसतं त्याला कारण ह्या रामकथेतनं घडलेले संस्कार. आता म्हटलं तसं की दैवी आणि असुरी संपत्तीचा संग्राम या रामकथेमध्ये येतो. असुरी संपत्ती म्हणजे काय? असुरी वृत्ती आहे ही एक, आणि ह्या वृत्तीमध्ये येते नकारात्मकता. बरं, असुरी वृत्तीमध्ये सगळ्यात वाईट म्हणजे याच्यामध्ये असंतोष आहे, असहकार आहे, आक्रोश आहे, असहाय्यता आहे, अराजकता आहे, अची वाराखडीचे म्हणायला हरकत नाही. आणि दैवी वृत्तीमध्ये सुरवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये बरोबर उलट आहे, सकारात्मकता येते, सुबत्ता आहे, सुव्यवस्था आहे, सहज मिळणारा आनंद आहे, सुख मिळतंय त्यातनं, सहकार्य करण्याची वृत्ती वाढते, संघटनात्मक वृत्ती वाढते, जेणेकरून सकारात्मक म्हणजे स्वतःबरोबर इतरांना देखील फायदा होईल अशा पद्धतीच्या गोष्टी यातून घडतात. ही जी रामकथा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, याचा नायक राम आणि खलनायक रावण आहे. बऱ्याच लोकांनी रावण चांगला आहे, कैकेयी चांगली आहे असं त्यांचं व्यक्तिचित्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. हे मान्य आहे अमान्य आहे हा विषय नाही, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा नायक म्हणून एखाद्या व्यक्तीचं चित्रण केलं जातं, मग तुम्ही सिनेमा बघा, नाटक बघा, मालिका बघा, मी म्हणजे तुम्ही प्रत्येक जण मी म्हणा, आपण स्वतः जेव्हा कुठल्या चांगल्या गुणांचं चिंतन करतो त्यावेळेला त्यामध्ये काय असतं? ती व्यक्ती पराक्रमी असते, निर्भय असते, धर्माला धरून चालणारी असते, स्त्रियांचा आदर करणारी असते, मात्या पित्यांचा सन्मान करणारी असते. अशाच पद्धतीचं चित्र रंगवतो ना आपण. आणि हे आपल्याला सगळे चांगले गुण वाटतात, आणि हे गुण ज्याच्यामध्ये आहे तो नायक, ही आपली मनोभूमिका कायम तयार झालेली आहे. आणि खलनायक कसा असतो? दुष्ट असतो, अहंकारी असतो, अधर्मी असतो, स्त्रियांविषयी त्याच्या मनामध्ये अजिबात आदर नसतो, सर्वांचा अपमान करणारा असतो, अत्यंत उन्मत्त आणि दुसऱ्याच्या मनाची कदर न करणारा असा हा खलनायक असतो.
आपण आपला जेव्हा विचार करतो तर लक्षात घ्या की आजही मी अशाच गुणांचं मला चिंतन करायला आणि अशाच गुणांचा अनुभव घ्यायला आवडतो की ज्याच्यामुळे मला आनंद मिळेल. आणि म्हणून इतके वर्ष झाले तरी सुद्धा रामकथा मला अजूनही प्रिय आहे आणि ऐकायला छान वाटतेय. नाट्यमय पद्धतीने जरी रावणाची फजिती झाली असेल, रावणाचा पराभव झाला असेल, तरी सुद्धा तो पाहायला मला आवडतो. बघा, आपण अनेक मालिकांमधनं जेव्हा दुष्ट व्यक्ती असते, ज्याची वृत्ती दुसऱ्याला त्रास देणारी असते, त्यावेळेला त्या व्यक्तीला काही कोणी शह दिला तर ते बघायला आम्हाला मजा येते. काही व्यक्ती अशा बघितल्यात की मालिकांमध्ये अगदी इतके रंगून जाणारे असतात की त्यांना असं वाटतं हे काय चाललंय, ह्याला चांगली शिक्षा मिळायला पाहिजे. ह्याचाच अर्थ काय की खलनायकांचे जे दुर्गुण आहेत ते मी स्वीकारत नाही, ते मला नकोय, ते मला बघणं सुद्धा असह्य होतं. आणि न कळत, म्हणजे जशी रामकथा मी ऐकते तर मी रामकथा बघताना माझ्या मनामधला भक्तिभाव असा असतो की न कळत मी ताट बसूनच ती कथा ऐकणार. असं माझं कधीच होत नाही की मी गादीवर लोळते आणि मी रामकथा ऐकतेय. अशा पद्धतीने ही कथा माझ्याकडनं कधीच श्रवण केली जात नाही, कारण हे भान मला आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये मी कसं वागलं पाहिजे. आता ह्या व्हिडिओ कॉलचा हा एक तोटा आहे की व्हिडिओ जर बंद केला नाही तर आम्ही जर चालत असू, आम्ही जर झोपलो असू तर आम्हाला इथे समोर दिसतं. तर कृपया आपापले व्हिडिओ बंद करा, म्हणजे मग माझं मन तिकडे जाणार नाही की तुम्ही फिरताय, तुम्ही झोपून ऐकताय वगैरे. असो, वाल्मिकी रामायण हे इतकं अमर झालेलं महाकाव्य आहे. सगळ्यात पहिलं रामचरित्र माझ्या समोर कधी आलं, महर्षी वाल्मिकींनी जेव्हा रामाच्या गुणांचं चिंतन केलं. जसं प्रस्तावनेमध्ये सांगितलं की नारद मुनींनी ह्या कथेचं पहिल्यांदा चिंतन केलेलं आहे आणि ते वाल्मिकींसमोर मांडलेलं आहे. पण त्यामुळे ह्या ग्रंथाची योग्यता खूप मोठी आहे, कारण वाल्मिकी हे श्रीरामांचे समकालीन आहेत. त्यामुळे ह्या ग्रंथाचा दर्जा एकदम वेगळ्या याच्यावर जातो. याची रचना कशी आहे, अत्यंत स्फूर्तिदायी असा हा ग्रंथ आहे. 7 कांड आहेत याच्यामध्ये, 24,000 श्लोक येतात आणि 700 सर्ग याच्यामध्ये. सगळी कांड आपल्याला माहिती आहेत. याच्यामध्ये बालकांड येतं, अयोध्याकांड येतं, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड, अशा ह्या 7 कांडांची निर्मिती आहे. प्रत्येक ह्याच्यात वेगळे वेगळे सर्ग आलेले आहेत. बालकांडामध्ये 77 सर्ग आहेत, अयोध्याकांडामध्ये 119 आहेत. प्रत्येक कांडामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. अरण्यकांडाचं वर्णन करताना 75 सर्ग आलेत, त्याच्यामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. किष्किंधाकांड, सगळी वानरसेना आम्हाला भेटतीये तिथे, तिथलं वर्णन महर्षींनी वेगळ्या पद्धतीने. सुंदरकांड तर हनुमंतासाठीच बहाल केलेलं आहे. आणि युद्धकांड, पूर्ण पराक्रम याच्यामध्ये वर्णन केला गेलेला आहे. संपूर्ण रामकथेत रामांचा पराक्रम आहेच आहे, पण युद्धकांडामध्ये ज्या पद्धतीने हा पराक्रम आहे, धर्मस्थापनेसाठी केलेला हा जो संघर्ष आहे, तो वाल्मिकींनी खूप छान पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. बर, ही रामकथा लिहिण्यामागे प्रेरणा काय होती? एक छोटासा प्रसंग घडलाय आणि या प्रसंगातून या रामायणाची निर्मिती झालीय. नारद मुनींकडनं जेव्हा रामकथेचं श्रवण केलं वाल्मिकींनी, त्याच्यानंतर तमसा नदीवर ते विहार करण्यासाठी गेलेत आणि तिथे ह्या नदीच्या काठावर गेले असताना त्यांनी क्रौंच पक्षाची एक जोडी आहे, तिथे आनंदाने विहार करतीये. आणि हा विहार करत असताना अचानक ह्यातला जो नर पक्षी आहे त्याच्यावर पारध्याने बाण सोडलेला आहे. इतकं आनंदाचं त्या दोघांचं वागणं होतं. दोघ जण एकदम सुखामध्ये होते आणि ते वाल्मिकी बघतायत आणि अचानक पारध्याने त्या नरावर बाण सोडल्यानंतर तो घायाळ होऊन पडलाय, मृत्युमुखी पडलेला आहे. आणि अशा वेळेला एकदम वातावरण बदललं. घायाळ झालेला तो क्रौंच पक्षी आणि आक्रोश करणारी ती मादी,
हे सगळं बघून वाल्मिकींना अतिशय दुःख झाले, व्यथित झालेत ते, आणि त्यांच्या तोंडून एक शापवाणी बाहेर पडलीये. त्यांच्या दृष्टीने हा जो अधर्म ज्याच्यामुळे घडलाय त्या निषादाला त्यांनी शाप दिलेला आहे. त्यांनी सांगितलंय की या नराची काहीही त्याचा काही अपराध नव्हता, आणि हा अपराध नसताना देखील तू त्याचा वध केलेला आहेस, त्यामुळे तुला कधीही शांती प्राप्त होणार नाही. माझं कर्म, मी जे कर्म करते ते कर्म मला कुठे वेगळ्या पद्धतीने त्याची नोंद केली जाते आणि ते मला कुठेतरी भोगायला लागतं. या रामकथेमधले हे प्रसंग मला ह्या गोष्टी जाणवून देतात. आणि मग हा शाप दिल्यानंतर वाल्मिकींच्या एक लक्षात येतं की अरे, मी जो आता श्लोक म्हटला त्याच्यामधनं माझं दुःख, मला झालेली व्यथा, हे सगळं यातनं व्यक्त होत आहे. पण तो श्लोक जो म्हटला तो श्लोक 4 चरणांमध्ये बद्ध आहे. त्याच्या प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर आहेत. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं, वीणेबरोबर ते लयीमध्ये गाता येण्यासारखं सुद्धा आहे. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना थोडासा जरा आनंद झाला की आपल्याकडनं काही वेगळी निर्मिती झालीये. पण निषादाला विनाकारण शाप दिला याचं पण त्यांना दुःख झालंय. म्हणजे आपल्याकडनं शापवाणी उच्चारली गेली ह्याचं त्यांना दुःख झालंय. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं आम्हाला चिंतन करायचंय रामकथा ऐकत असताना, की दुसऱ्या करता माझ्याकडून असं काही बोललं गेलंय त्याचं मला कधी दुःख होतंय का? होत नसेल तर रामकथा ऐकून त्याचं श्रवण चिंतन मनन केल्यानंतर ह्या गोष्टी माझ्यातल्या गेल्या पाहिजेत, हा विचार मी हे रामकथा ऐकत असताना पक्का करणं महत्वाचं आहे. आता ह्या अशा मनस्थितीमध्ये महर्षी वाल्मिकी असताना ब्रह्मदेवांचं आगमन या आश्रमामध्ये झालंय. त्यांनी महर्षींची मनस्थिती जाणून घेतली आणि त्यांना एवढंच सांगितलं की तुमच्या तोंडून जो श्लोक बाहेर पडलाय तो छंदबद्ध रूपामधला आहे, आणि तो जो ती जी शापवाणी आहे त्याला श्लोकरूप प्राप्त होईल आणि तो श्लोक अतिशय प्रसिद्ध होईल असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्या जोडीला हे पण सांगितलं की हे जे घडलंय त्यामध्ये माझा संकल्प आणि माझी प्रेरणा याच्यामुळेच तुमच्या तोंडून ही वाणी निघाली आहे. आता तुम्ही एक काम करा, याच छंदामध्ये तुम्ही श्रीरामांचं चरित्राचं वर्णन करा, जे तुम्ही आता नारद मुनींकडनं ऐकलं. त्यांनी जे सांगितलं ते चरित्र तुम्ही या श्लोकामध्ये बद्ध करा. आता हे सगळं नारद मुनींनी सांगितलं, पण अशा काही घटना आहेत, चरित्र वर्णन करायचं म्हणजे बारीक सारीक गोष्टी पण माहिती पाहिजेत. पण इथे ब्रह्मदेवांनी त्यांना हे पण सांगितलंय की जे जे तुम्हाला अज्ञात आहे ते सर्व तुम्हाला ज्ञात होईल, आणि या काव्यामध्ये तुम्ही जे काही वर्णन केलेलं असेल ती गोष्ट कुठलीही खोटी ठरणार नाही. आता ही रामकथा खरी आहे का कल्पना आहे का पुराणातली वांगी आहेत, याच्यापेक्षा ब्रह्मदेवांनी त्यांना जो आशीर्वाद दिला की या पृथ्वी तलावर जोवर नदी, पर्वतांची सत्ता हे सगळं आहे तोपर्यंत या जगामध्ये रामायणाचा प्रचार होत राहील. आणि ह्याचा तर अनुभव आपण आत्ताही घेतोय की इतके वर्षानुवर्ष झाले तरी सुद्धा ब्रह्मदेवांनी दिलेला हा आशीर्वाद अजूनही आम्हाला अनुभवायला मिळतोय. चांगला जेव्हा काही आपण बोलतो, हे आशीर्वाद जे असतात ते आपल्याला शेवटपर्यंत तारून नेतात. तसाच हा आशीर्वाद रामकथेला तारून नेणार आहे. शेकडो वर्षापासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी अशी ही रामकथा आहे, ज्याचं वेगळ्या स्वरूपाचं चिंतन आपण करणार आहोत. रामचरित्राची रचना करताना वाल्मिकींच्या मनात, आता कुठलीही रचना करताना काही भाव मनामध्ये असतात, पण वाल्मिकींच्या मनामध्ये कोणतीही समाज जागृती करण्याची तळमळ नव्हती. असं का म्हटलंय, आपण पुढे जेव्हा संतांनी निर्माण केलेलं वाङ्मय जेव्हा बघतो तेव्हा या संतांनी जेव्हा या वाङ्मयाची निर्मिती केली त्यावेळेला समाज जागृतीची तळमळ या संतांच्या वाङ्मयामध्ये दिसून येते. पण या ठिकाणी वाल्मिकींनी काय केलंय,
तर स्वतःच्या मनशांतीसाठी ब्रह्मदेवाच्या सूचनेने त्यांनी रामासारख्या मर्यादा पुरुषोत्तमाचं वर्णन या रचनेमध्ये काव्यबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यामुळेच म्हणजे आपण म्हणतो ना की हे एक महाकाव्य आहे, ह्याचा दर्जा एकदम श्रेष्ठ आहे, त्याला कारण हे सगळं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वास्तववादी चित्रण आहे. नाट्यमयता, उत्तम दर्जाचं निसर्ग वर्णन, या सगळ्याचं भरभरून वर्णन वाल्मिकींनी या काव्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे जसं अयोध्येचं वर्णन करताना त्यातली सुबत्ता आपल्याला पाहायला मिळते, तसं या ठिकाणी वाल्मिकींची जी प्रतिभा आहे त्याची संपन्नता, सुबत्ता आपल्याला पाहायला मिळते. रामाचं चरित्र लिहिताना प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जेव्हा वाल्मिकींनी याची रचना केली त्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये राज्य करतायत. भगवती सीता वाल्मिकींच्या आश्रमामध्ये लवकुशांचा जन्म झालेला आहे आणि हे सगळं असताना, त्यांच्या समोर हे सगळं घडलेलं असताना, अनेक प्रसंगामध्ये ते स्वतः साक्षी पण आहेत, आणि असं असताना त्यांच्या लेखनामध्ये वास्तवता येणार नाही असं होणारच नाही. आणि त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला चमत्कार किंवा अद्भुत प्रसंग पाहायला मिळत नाही. आता वाल्मिकींनी जेव्हा रामाचं चरित्राचं वर्णन केलं त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिकींनी राम एक आदर्श मानव, पराक्रमी राजा या भूमिकेमधनं या रामाचं चरित्र वर्णन केलेलं आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की नरदेह प्राप्त झाल्यानंतर, नरदेह कधी प्राप्त होतो हे आपण दासबोधामध्ये बघितलंय, तर ह्या दैवी गुणांच्या साहाय्याने आपण एक उत्तम पद्धतीचं जीवन जगू शकतो, हा आदर्श या रामकथेतनं आपल्यापर्यंत वाल्मिकी पोचवतात. आता ही जी पारध्याची जी वृत्ती आहे, म्हणजे त्यांनी जो काही त्या क्रौंच पक्षाचा वध केलेला आहे, ही दानवी वृत्ती आहे. कोणी सुखात असेल तरी त्याच्या सुखामध्ये जाऊन काहीतरी गालबोट लावणं ही दानवी वृत्ती आहे. आणि ही दानवी वृत्तीतून मानवतेकडे मनुष्य आला पाहिजे, हा या काव्याचा उद्देश आहे, हा हेतू आहे त्यांचा, की ही जी वृत्ती आहे त्याचा नाश झाला पाहिजे. नकारात्मक वृत्ती जी आहे, दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती आहे, आणि त्याच विषयामध्ये जास्तीत जास्त रमणारे जे आहेत, तर त्यांना यापासून मानवतेकडे घेऊन जाण्याचा वाल्मिकींचा प्रयत्न आहे. आणि यासाठी सद्गुणांनी आणि पराक्रमाने तेजाळलेलं असं हे रामाचं चरित्र आपल्या समोर ते मांडतायत. केवळ रामाचं चरित्र यामध्ये येतं का, तर त्याच्या बरोबर भरत आहे, शत्रुघ्न आहे, लक्ष्मण आहे, या सगळ्या बंधूंचं आहे, त्यांच्या पत्नींचं वर्णन येतं, रावणासारखा शत्रू त्याचं देखील वर्णन येतं, अनेक राक्षसांचं वर्णन येतं, अनेक वानर योनीतले जे शूर योद्धे आहेत त्यांचं वर्णन येतं, त्यांची चरित्र या ठिकाणी येतात. हनुमंतासारखा भक्त, हनुमंतासारखा दूत, अनेक त्याच्या व्यक्तिमत्वातल्या छटा ह्या वाल्मिकींनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. अनेक व्यक्तिरेखा अतिशय सुंदर पद्धतीने ते आपल्या समोर मांडतात. आणि ह्या व्यक्तिरेखा जेव्हा आपण पाहतो ना, त्यावेळेला मानवी स्वभावाचा त्यांचा जो काही अभ्यास आहे, त्याचं जे अचूक ज्ञान आहे ते आपल्याला त्यांच्या या रामकथेमध्ये पाहायला मिळतं. त्यांनी रंगवलेली प्रत्येक व्यक्तिरेखा अत्यंत प्रभावी आणि मनावर छाप पाडणारी आहे. आणि म्हणूनच जेव्हा रावणाबद्दल लोक बोलतात की तो चांगला आहे, कारण त्याचे चांगले गुण देखील आलेले आहेत, ज्याचं वर्णन आलेलं आहे. पण रावण हा विषय आपण नंतर बघू. पण प्रत्येक व्यक्तिरेखा प्रभावीपणे आणि वाचकाच्या मनावर छाप उमटवणारी अशी त्यांनी रंगवलेली आहे. रामकथा ही इतकी गोड आहे की अनेकांना असं वाटलं की आपण ह्या रामकथेचं वर्णन करावं. आणि म्हणून वाल्मिकींनी जरी ह्या कथेचं वर्णन केलं तरी सुद्धा अनेक रामकथा या पृथ्वी तलावर तयार झाल्या. मग वाल्मिकी रामायणा व्यतिरिक्त वेदव्यासांची एक रामकथा येते, अध्यात्म रामायण. तुलसीदासांची रामकथा आहे रामचरितमानस. या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत.
एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं, ते आपण बघणारच आहोत. श्रीधरांनी रामविजय हा ग्रंथ लिहिला. आणि याशिवाय मराठीतच असं नाही, संस्कृतमध्ये असं नाही, अनेक भाषांमध्ये रामकथेचा प्रचार झाला. मग यामध्ये तामिळ भाषा आहे, कंब आहे, बंगाली भाषा आहे, ओरिसा ह्या भाषेमध्ये आहे. या वेगळ्या वेगळ्या भाषेमधनं रामाचं चरित्र आपल्या समोर आलेलं आहे. पण प्रत्येकाची रचना करण्याचा हेतू वेगळा. वाल्मिकींचा जो हेतू होता तो ह्या रामकथा लिहिणाऱ्यांचा नव्हता. आपण जर आनंद रामायण बघितलं तर या आनंद रामायणामध्ये कशा पद्धतीचं वर्णन आलंय, तर राम हा आपल्यासारखा 4 चौघांसारखा आहे, कुटुंब वत्सल आहे, मुला नातवंडांचे विवाह, विविध यज्ञ, यात्रा यामध्ये रमलेला असा हा राम आहे. राम आणि सीता यांचा जो ह्या पती पत्नींचा जो संवाद आहे तो आपल्याला आवडू शकतो, कारण या संवादामध्ये संसारामधल्या सुखदुःखांचं वर्णन आहे. एकूणच गृहस्थ किंवा संसारी अशा रामाचं चित्र आनंद रामायणामध्ये रंगवले. यामध्ये अनेक अद्भुत कथांचं वर्णन आहे. आता आपण एक रामायणातली एक कथा आपल्याला माहिती आहे की सीतेने रावण कसा होता हे कैकेयीने तिला विचारलं, तेव्हा तिने एक अंगठ्याचं चित्र फक्त काढून दाखवलं आणि त्या अंगठ्याच्या चित्रावरून कैकेयीने रावणाचं पूर्ण चित्र रंगवलं आणि त्याला ते चित्र तिने रामासमोर सादर केलं आणि त्या विषयावर कैकेयी रामाशी काही वेगळं बोलते. अशा अनेक कथा, म्हणजे आपल्याला तो कथाभाग पूर्ण बघायचा नाहीये, पण त्या रावणाचं चित्र पूर्ण रंगवून रामाच्या मनात सीतेबद्दल त्याचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही जी कथा आहे ती आनंद रामायणामध्ये येते. अद्भुत रामायण एक आहे, नावाप्रमाणेच अद्भुत कथांचा भरणा त्याच्यामध्ये आहे. वाल्मिकी रामायणातले कुठलेच संदर्भ याच्यामध्ये येत नाहीत. पूर्ण वेगळा कथाभाग याच्यामध्ये पाहायला मिळतो. राम लक्ष्मण वनात गेलेले, पण त्याला काही वेगळंच कारण आहे. यामध्ये कैकेयीने वर मागणं किंवा दशरथाचा मृत्यू हा कुठलाच भाग याच्यामध्ये येत नाही. अनेक अद्भुत कथांबरोबर सीता ही मंदोदरीची मुलगी असल्याचा उल्लेख अद्भुत रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याशिवाय राम रावण युद्ध यामध्ये आलेलं नाहीये, तर यामध्ये वेगळंच आलंय. राम आणि सहस्त्रमुख रावण यांचं युद्ध दाखवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीतेने त्याची ओळख करून दिली आणि तिने काय सांगितलं रामाला की तू जर याला मारलं तरच तू खरा शूर आहेस असं मी म्हणेन. पण या कथेमध्ये असं दाखवलंय की या रावणाला राम मारू शकत नाही, तो असमर्थ ठरतो आणि तेव्हा सीतेने चंडीचं रूप धारण केले आणि तिने रावणाचा नाश केलाय. आता यातल्या कथानकामध्ये वाल्मिकी रामायणातला कोणताच भाग येत नाही. अद्भुत अशा, म्हणजे त्याचं पूर्ण स्वरूप हे अद्भुततेवर अवलंबून आहे. याच्यामधला हेतू प्रमुख काय आहे, राम हा पराक्रमी होता हे दाखवण्यापेक्षा रामापेक्षा सीता कशी श्रेष्ठ होती याचं चित्रण करणं हा त्यांचा उद्देश दिसतो. याच्याच बरोबर वसिष्ठांचं महारामायण किंवा योग वसिष्ठ हा जो ग्रंथ आहे तो येतो, तो आपण बघणारच आहोत. पण तीर्थयात्रेहून आल्यानंतर रामाला जे वैराग्य येतं, म्हणजे राक्षसांचा नाश करण्यासाठी विश्वामित्र येतात दरबारामध्ये आणि रामाला घेऊन जाण्यासाठी ते दशरथाची विनंती करतात. पण राजा दशरथ सांगतो की राम हा आता सध्या निवृत्ती, म्हणजे वैराग्य त्याला प्राप्त झालेलं आहे. विरक्त अशा रामाची रचना, त्याच्या मनोवृत्ती जी काय झालेली त्याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. प्रत्येक रचना जेव्हा झाली आहे ना त्यावेळेला त्या त्या काळाचा संदर्भ त्याच्यामध्ये येतो. आता योग वसिष्ठ जेव्हा रचलं गेलं, रामायणाचाच काळ आहे, पण ह्यामध्ये पराक्रमी विरक्त वृत्ती आल्यानंतर राम कसा पराक्रमी वृत्तीकडे वळतो याचं वर्णन आलेलं आहे. त्याचं मतपरिवर्तन, त्याची वैराग्य वृत्ती ही त्याला कार्य करण्यासाठी, कर्म करण्यासाठी प्रवृत्त वसिष्ठांनी केले, विश्वामित्रांनी केले. हा भाग या योग वसिष्ठामध्ये येतो. वेगळ्या वेगळ्या कथा आहेत, वेगळी वेगळी वळणं या रामकथेने घेतलेली आहे. संतांनी जी रामकथा लिहिली
त्याच्यामध्ये अजून वेगळ्या पद्धतीने वर्णन केलंय. आता तुलसीदासांचं रामायण घ्या, त्यामध्ये केवट प्रसंग येतो, त्याच्यामध्ये इतकं बहारदार आणि सुंदर प्रसंग आलेला आहे. पण अध्यात्म रामायणामध्ये जर बघायला गेलं तर तो प्रसंग वेगळ्या ठिकाणी आलाय. भगवंतांना गंगा पार करायची आहे पण नौका नाहीये, अशा वेळेला भगवंत नावाड्याला बोलवतात आणि त्याला विनंती करतात. हा प्रसंग वाल्मिकी रामायणात बघितलं तर तो येत नाही, तुलसी रामायणामध्ये येतो. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग बघा, काही ठिकाणी असं वर्णन आहे की भगवती सीता या ठिकाणी नदीची पूजा वगैरे करते, अशा पद्धतीचं वर्णन आहे. पण अध्यात्म रामायणामध्ये ह्याचं वर्णन करताना श्रीरामांबरोबर सीतामाई नाहीयेत, कारण मिथिलेकडे जाताना हा प्रसंग घडलाय असं वर्णन आहे. असे अनेक वादविषय आहेत आणि त्याच्यामुळे माझ्यासारखी सामान्य व्यक्ती गोंधळात पडते. अनेक गोंधळ निर्माण होतात की खरं काय मानायचं. पण अशी जेव्हा संभ्रमित अवस्था निर्माण होते, अशा वेळेला वाल्मिकींनी लिहिलेली जी रामकथा आहे ती प्रमाणभूत म्हणून समोर ठेवता आली पाहिजे. या सगळ्या रामकथा पाहिल्या तर भक्तीच्या दृष्टिकोनातनं बघा, भक्तीच्या दृष्टिकोनातनं इतर रामकथा अप्रतिमच आहेत आणि त्यांना तोडच नाही, प्रत्येकाची प्रतिभा अवर्णनीय आहे. पण जेव्हा काही चर्चा करायची वेळ येते, एखादा मुद्दा आम्हाला समजत नाही अशी वेळ येते, त्यावेळेला वाल्मिकी रामायणाशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. कारण सर्वात प्रथम, मगाशी म्हटलं तसं, सर्वात प्रथम रामकथा आमच्या समोर वाल्मिकींनी आणलेली आहे. आणि त्यांनी जेव्हा रामकथा सांगितली त्यावेळेला प्रभू रामचंद्र या रामकथेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि लवकुशांनी जेव्हा ही कथा गायलेली आहे त्यावेळेला ह्या सर्व व्यक्तींनी त्याचं श्रवण केलेलं आहे. आणि म्हणून याच्यावर आणि यातल्या कोणीही एकानेही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही, हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणूनच जेव्हा चर्चेचा विषय येईल त्यावेळेला कुठलाही प्रश्न निर्माण होईल, अशा वेळेला आपण वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मूळ वाल्मिकी रामायण अभ्यासणं हे तेवढंच आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही रामकथा ऐकता त्यावेळेला तुम्हाला घरातले प्रश्न विचारतात ना, की आम्ही हे असं ऐकलेलं आहे, मग तुम्ही इतके वर्ष रामकथा ऐकता तर मग तुम्ही आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. हे आपल्या समोर अनेक जणांसमोर हे प्रश्न येतात. तर ह्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तरी वाल्मिकी रामायण मुळातून पाहणं हे आवश्यक आहे. तुलसी, जेव्हा आपण ह्या सगळ्या वादांचा विषय बघतो त्यावेळेला जेव्हा मी तुलसी रामायण बघते, तुलसीदासांनी जे लिहिलेलं आहे ते रामचरित मानस जेव्हा मी बघते त्यावेळेला त्यांनी एक छान रूपक या ठिकाणी वापरलंय. त्यांनी काय सांगितलंय, रामचरित मानस म्हणजे मानस सरोवर, आणि या मानस सरोवराला 4 घाट आहेत. आणि या 4 घाटांवरती ही कथा चालली आहे, एकाच वेळेला चाललेली आहे. अशा प्रकारचं सुंदर रूपक या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. पहिला जो घाट आहे तो ज्ञानाचा घाट आहे. आणि या घाटावरती 2च व्यक्ती आहेत, ऑक्सिजन जास्त नाही तिथे. कैलास पर्वतावर ही कथा चाललेली आहे. आणि कोण सांगतं ही कथा? भगवान महादेव वक्तायत या ठिकाणी आणि भगवती पार्वती श्रोतायत. त्यांना ही रामकथा ते सांगतायत. अखंड रामकथा या ठिकाणी चालू आहे. हा घाट जो आहे तो ज्ञानाचा घाट आहे, पूर्ण वेदांताचा हा घाट आहे. या ठिकाणी भगवान रामचंद्र हे परब्रह्म तत्व आहेत. ज्या तत्वाचं वर्णन वेद उपनिषद करतात ते सगळं वर्णन हे जे तत्व आहे ते महादेवांनी या राम या शब्दामध्ये आपल्या समोर मांडलेलं आहे. अत्यंत अवघड असा हा घाट आहे, वेदांताचा घाट आहे, त्यामुळे इथे जास्त श्रोते नाहीत. दुसरा जो घाट आहे तो कर्माचा घाट आहे. काही लोक अशी आहेत की ज्यांना, काही म्हणजे बरेच लोक असे आहेत की ज्ञानाचा घाट आपल्याला झेपतच नाही. मुळात माणसं वाईट नाहीयेत, सज्जनच असतात. पण त्यांना असं काही वाटतं की हे अध्यात्म म्हणजे देवदेव सगळा भोळसटपणा आहे किंवा भोंगळपणा आहे असं सुद्धा वाटतं. मग यापेक्षा काय,
माणसाने काय करावं? सद्गुणांची जोपासना करावी. आणि त्या सद्गुणांची जोपासना करत कोणतं तरी महान कार्य करावं. मग देशसेवा आहे, समाजसेवा आहे, मानवतेची सेवा आहे, हीच खरी भगवंताची सेवा असं त्यांना वाटतं. आणि ह्या आपल्या कर्मामध्ये त्यांना भगवंत दिसतो. या ठिकाणी वक्ता जो आहे तर याज्ञवल्क आहेत आणि श्रोता त्यांचा शिष्य भारद्वाज हा आहे. कर्माच्या घाटावरच्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे याज्ञवल्कांची कथा सांगितली जाते. त्यांना 2 पत्नी आहेत, कात्यायनी आणि मैत्रेयी. तर जनक राजांनी एकदा याज्ञवल्कांना सांगितलं की विचारलं म्हणजे की संन्यास म्हणजे काय हो? आता हा प्रश्न एवढा अवघड होता याज्ञवल्कांसाठी. त्यांनी सांगितलं मी उद्या सकाळपर्यंत हे सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी हे 2 जण भेटतात त्यावेळेला याज्ञवल्कांनी आधी संन्यास घेतलाय. मला जे सांगायचंय ते आधी माझ्या आचरणात आलं पाहिजे, ही धारणा कर्मयोग्यांची. जे बोलतात ते करून दाखवतात. कर्माच्या घाटावरच्या व्यक्ती अशा आहेत. नुसतं वाक्य नाहीये की मला माझ्या कर्मात भगवंत दिसतो, ते तशा पद्धतीने वागतायत. वाक्य नाहीये तर वागणं आहे, हे लक्षात घ्या. तिसरा घाट आहे तो भक्तीचा आहे, आमचा आवडता आहे. कारण प्रत्येक वेळेला कसं आहे, कर्मच उपयोगी पडतात असं नाही. आता रघुवंशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राजा हरिश्चंद्र सत्याचा पुतळा आहे. रघुवंशातले राजे पराक्रमी आहेत. पण आज अशी परिस्थिती येते की माझ्यावर कुठलं जर संकट आलं तर मी हरिश्चंद्र असा जप नाही करत. मी जप काय करते? राम 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 राम. मला जेव्हा रात्रीच्या वेळेला कधी भीती वाटली किंवा अशी काही अडचण आली तर ह्या अडचणीतनं सुटण्यासाठी मी शिवाजी महाराज नाही म्हणत, पण मी राम 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 हे नक्की म्हणते. कारण मला खात्री आहे की ही जी ताकद आहे, हे जे चैतन्य आहे, हे माझ्या बरोबर आहे आणि कुठल्याही संकटातून ते मला यातून सोडवेल, हा विश्वास माझा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला ईश्वरी तत्वाचा आधार लागतो. तिसरा जो घाट आहे तो भक्तीचा आहे आणि ह्या घाटावर भगवंतावर हा विश्वास टाकलेला आहे. त्यातला चौथा जो घाट आहे तो आहे प्रपत्तीचा, शरणांगती, पूर्ण शरणांगती. भक्तीच्या घाटावर भगवंताचं रूप अतिशय छान लोभस आहे. पण तसं असलं तरी हा भगवंत न्यायी आहे. तो सद्गुणांना शाबासकी देतो. बघा, कुठलीही तुम्ही चरित्र जेव्हा भक्तीच्या योगातली बघता तेव्हा काय आहे, सद्गुण जेव्हा आहेत तेव्हा शाबासकी देतो, पण जेव्हा कुकर्म चुकीचं वागता तेव्हा तो शिक्षा देतो. मग अशा ठिकाणी माझं समाधान होत नाही आणि मला असं वाटतं की नाही, मला प्रभूंनी सांभाळावं, भगवंतानी मला सांभाळावं. पतित पावन सियाराम जो आहे, केवळ त्यांनी माझ्या बघा माणसाची वृत्ती कशी आहे, त्यांनी माझ्या चुका बघू नयेत, त्यांनी मला माफ करावं. कसं? बर, चुकलायस ना, ठीक आहे, आता पुन्हा ही चूक करू नकोस, असं मला त्यांनी सांभाळून घ्यावं, अशी माझी भगवंताकडनं अपेक्षा असते. पण मी मानवी जीवन जगत असताना जर कोणी चुकलं तर अशा पद्धतीची क्षमा करते का? प्रभू रामचंद्रांकडे त्याची नोंद होते, भगवंताकडे त्याची नोंद होते. प्रपत्तीच्या घाटावरती पूर्णपणे शरणांगतीचा असा हा घाट आहे. आणि माझं चुकलं म्हणजे आता अहल्येची जी कथा पुढे येते, प्रपत्तीचा घाट, या ठिकाणी शरणांगती आहे. माझी चूक झाली हे तिने मान्य केलेलं आहे. पुन्हा माझ्याकडनं ही चूक घडणार नाही हा शब्द तिने दिलेला आहे. बर, केवळ बोलली नाही पण तशी तिची कृती पण घडलेली आहे. जेव्हा हा प्रसंग येईल तेव्हा आपण हा बघूच. पण ही पूर्णपणे शरणांगती या घाटावरती अपेक्षित आहे. आणि असे हे जे 4 घाट अत्यंत त्रोटक पद्धतीने मी सांगितले. पण मी जेव्हा रामकथा अभ्यासते, जेव्हा मी ही रामकथा ऐकते, त्यावेळेला प्रत्येकाने आपल्याला झेपेल तो घाट बघावा आणि त्या घाटावरती जाऊन ही कथा श्रवण करावी. या कथेचं वैशिष्ट्य हे आहे की ही कथा
खरं तर युवांसाठी आहे. हा तर विषय माझा अतिशय आवडता की ह्या सगळ्या अध्यात्मशास्त्रातल्या गोष्टी युवा वर्गातल्या लोकांपर्यंत जाणं हे आवश्यक आहे. वाल्मिकी रामायण जर मी अभ्यासलं तर त्यामध्ये गमतीची गोष्ट अशी येते की यामध्ये बालरामाचं वर्णन नाही. तुम्ही कृष्णाचं वर्णन बघायला गेला तर त्याच्या बाललीला आम्हाला खूप पाहायला मिळतात, पण रामाच्या बालपणाचं वर्णन यामध्ये वाल्मिकींनी केलं नाही. पण वाल्मिकी रामायणाची खरी सुरुवात कधी होते? प्रभू रामचंद्रांच्या तारुण्यात. त्यावेळेला त्याचा पराक्रम वर्णन करताना, त्याचं वर्तन वर्णन करताना वाल्मिकींच्या लेखणीला खरा बहर आलेला आपल्याला दिसतो. रामकथा सांगण्यामागे युवकांसमोर एक आदर्श त्यांनी ठेवलाय. रामकथेतला प्रयत्नवाद बघा, जो योग वसिष्ठ ग्रंथामध्ये देखील आलेला आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहणं ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. प्रभू रामचंद्र अत्यंत सात्विक आहेत, पण जिथे अन्याय आहे तिथे ते कोदंड घेऊन येत आहेत. कोदंडाची जेव्हा आपण कोदंडाचा विचार करू त्यावेळेला कोदंड हे क्षणभर पण त्यांच्यापासून दूर झालेलं नाहीये. कारण या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी त्यांनी कोदंड घेतलेले. आणि या समाजामध्ये, या जगामध्ये जो काही अन्याय घडतोय त्याला दंड थोपटून उभे राहा, हे प्रभू रामचंद्र आपल्याला या ठिकाणी सांगतायत. वाल्मिकी रामायणामध्ये देशावर, धर्मावर प्रेम करायला शिकवतात रामचंद्र. आणि हा सगळा आदर्श युवांसमोरच येणं हे आवश्यक आहे. आणि हे जेव्हा मी हा ग्रंथ बघते तेव्हा ही युवकांसाठी सांगितलेली कथा आहे हे लक्षात येतं. कोदंडधारी रामाची ही जी कथा आहे याचा जन्म जो झालेला आहे बघा, कोणत्याही महापुरुषाचा जन्म हा अचानक एखाद्या अशा उत्तम सात्विक घराण्यामध्ये होत नाही. पिढ्यानपिढ्या या घरामध्ये तप केलं जातं. म्हणजे किशोरजी व्यासांनी जेव्हा ही रामकथा सांगितली तेव्हा ते सांगतात की ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटा एकामागून एक येऊन आदळतात आणि ह्या लाटा आदळल्यामुळे काय होतं, किनाऱ्यावर फेस निर्माण होतो. आणि ह्या साठणाऱ्या फेसाप्रमाणे हे महापुरुष असतात. हा जो पराक्रमी श्रीराम आपण म्हणतो, पण केवळ प्रभू रामचंद्रच पराक्रमी आहेत का? तर या रघुवंशाचा जेव्हा आपण त्यांची जी परंपरा बघतो, ह्या परंपरेमध्ये सगळे पुरुष पराक्रमी आहेत. कुठल्याही संतांचं तुम्ही जेव्हा चरित्र बघता, म्हणजे आपण समर्थांचं बघूया, समर्थांचं चरित्र बघितलं तर त्या ठिकाणी देखील 23 पिढ्या रामाची उपासना करतीये. तेव्हा त्यांना समर्थांसारखा मुलगा त्यांना पुत्र प्राप्त झालेला आहे. म्हणजे काही ना काहीतरी तुम्हाला पेरायला लागतं. वर्षानुवर्ष, पिढ्या जेव्हा तुम्ही पेरता त्यावेळेला काहीतरी चांगलं उगवतं. आणि म्हणजे मग आपल्याला ह्या सगळ्या ग्रंथांमधनं सांगतात की पेराल ते उगवेल, पेराल ते उगवेल. बघा आपण काय पेरलंय. आम्ही असं म्हणतो की आमच्या कुटुंबामध्ये अशा व्यक्ती नाहीयेत, पण आम्ही पेरतोय काय, आम्ही जे पेरतोय तेच उगवतोय एवढं लक्षात ठेवा. आणि हे जाणीव मला हे आध्यात्मिक ग्रंथ, या कथा ही जाणीव मला नेहमी करून देतात. वाल्मिकी रामायणाचं वैशिष्ट्य अजून एक आहे. म्हणजे मगाशी मी म्हंटल, याचा उल्लेख केला की सगळीकडे मानवीय मर्यादांचं पालन प्रभू रामचंद्रांनी केलंय. महर्षी वाल्मिकी आणि देवर्षी खूप वेळ, म्हणजे जेव्हा ही कथेला प्रारंभ होतो तेव्हा ही मनुष्य कथा आहे असं वारंवार आपल्याला सांगतात. वाल्मिकी रामायणामध्ये राम स्वतः सुद्धा मी दाशरथी राम आहे, महाराज दशरथांचा पुत्र आहे, मी एक केवळ मनुष्य आहे असं वारंवार आपल्याला सांगताना दिसतो. त्याच्या वागण्यामुळे, त्याच्या सद्गुणांमुळे लोकांनी त्याला देवत्व बहाल केलेलं आहे. पण ते देवत्व प्रभू रामचंद्रांनी, बघा आपण म्हणताना सुद्धा जरी राम असं म्हटलं तरी म्हणताना कायम प्रभू रामचंद्र हाच उल्लेख येतो, कारण त्यांच्या त्या वर्तनातनं ते देवत्व आपण त्यांना बहाल केलेले. आता हा दशरथांचा जो पुत्र आहे, रावणाशी त्यांनी युद्ध केलेलं आहे. 87 दिवस हे युद्ध चाललेलं आहे. आणि या युद्धामध्ये सर्व देवांनी येऊन त्यांना सांगितलं की तुम्ही परब्रह्म नारायण आहात,
तुमचं मूळ स्वरूप काय आहे हे देवांनी येऊन त्यांना सांगितलेलं आहे. पण तेव्हाही रामांनी हेच सांगितलं की तुम्ही काय म्हणता याच्याशी माझा संबंध नाही, मी मनुष्य आहे, महाराज दशरथांचा पुत्र आहे. आता हा असा जो आदर्श आहे, हा आदर्श महर्षी वाल्मिकींना युवकांसमोर ठेवायचा आहे. इतर रामकथांमधनं वर्णन केलेला राम हा आदर्श आहेच, पण आपल्यासारखा सामान्य माणूस पटकन काय म्हणतो की हा त्यात काय झालं, तो देवच होता त्यामुळे तो तसं वागणारच. आपण परस्पर म्हणजे आपल्याला पळवाटा पाहिजे असतात, त्यामुळे आपण म्हणतो की हा तो देव होता त्यामुळे तो अशा पद्धतीचा वागू शकला. पण म्हणून महर्षी या ठिकाणी सांगतात की राम हा मानव होता, असामान्य होता पण तो मानवच होता. हे असामान्यत्व आपण देखील दैवी गुणांच्या आधारे प्राप्त करू शकतो, हे महर्षी या ठिकाणी सांगतात. यामध्ये ऐतिहासिक कथा आहे, मानवीय कथा आहे आणि मनुष्यामध्ये असलेल्या सर्वात उत्तम गुणांची अशी ही वाल्मिकींची कथा आहे, जी मला आजही प्रिय आहे. का प्रिय आहे? कारण यामध्ये या रघुवंशाच्या गुणांचं वर्णन आहे. एकूण 16 गुणांचं वर्णन याच्यामध्ये आलंय. कुठले गुण आहेत थोडक्यात आपण बघूया, कारण हे गुण बघितले तर मला दुर्गुण म्हणजे काय हे समजणार आहे ना. आता या गुणांमध्ये आपण कुठे बसतो, मला कुठले कुठले गुण आत्मसात करायचे, या सद्गुणांचा शोध मला हे शिकवते. बघा या गुणांच्या वर्णनामध्ये काय सांगितलंय, जो बलवान आहे, जो पराक्रमी आहे, बलवान आहे, पराक्रमी आहे. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या दोन्ही गुणांनी युक्त आहे पण उन्मत्त नाही. बघा बलवान असलो, मग शरीराने बलवान असलो, बुद्धीने बलवान असलो, सत्तेने बलवान असलं तर माणसाला एक उन्मत्तपणा येतो, त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि मला प्राप्त झालेली ताकद त्याच्या आधारे मी काहीही करू शकतो, हा मस्तवालपणा माणसामध्ये येतो. पण असा हा दुर्गुणी व्यक्ती इथे या ठिकाणी महर्षींना नकोय. बलवान आणि पराक्रमी आणि सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती कोण आहे याचा शोध महर्षी घेत आहेत. ज्याला धर्माचं सूक्ष्म ज्ञान आहे आणि त्याच धर्माचं पालन करणारा असा कोण आहे याचा शोध महर्षी घेत आहेत. सगळ्यात महत्वाचं, आपल्यावर केलेल्या उपकाराचं ज्याला कधीही विस्मरण होत नाही. कोरून ठेवा हे वाक्य, आपल्यावर ज्याने उपकार केलेला आहे त्याचं विस्मरण त्याला होत नाही. कृतज्ञश्च. दृढव्रत आहे, ज्याने घेतलेला वसा कधीही टाकला नाही. सत्यवचनाला तो जास्त प्राधान्य देतो. अनेक गुण आहेत. अतिशय विद्वान आणि सामर्थ्य संपन्न आहे. सामान्यतः असं होतं जो विद्वान असतो तो पाप्याचे पितर असतो आणि जो बलवान असतो, म्हणजे आपण म्हणतो, हे काय मी माझ्या मनचं नाही की आपला प्रवाद काय आहे की जो बलवान असतो त्याचा वरचा मजला रिकामा असतो असं आपण म्हणतो. कारण बरेचदा असं होतं की त्याला स्वतःच्या बलावर एवढा विश्वास असतो की मी काहीही करू शकतो, त्यामुळे त्याचा या अहमभावामुळे त्याच्यातला विवेक भाव नष्ट झालेला असतो. पण इथे या ठिकाणी महर्षींना अशी व्यक्ती अपेक्षित नाहीये. कशी व्यक्ती अपेक्षित आहे, जी सत्य बोलते आणि जे बोलते तसंच वागते, अशी व्यक्ती त्यांना पाहिजे. ज्याच्याविषयी आपण आत्मपरीक्षण पण करतोय, कुणालाही संशय घ्यावा असं वाटत नाहीये, कुणालाही त्याच्याबद्दल वाईट बोलावं असं वाटत नाहीये, ज्याच्याकडे पाहिलं की प्रसन्नता वाटते. माझा चेहरा नेहमी प्रसन्न असावा, प्रिय दर्शनम. मग त्याच्यासाठी मी प्रभू रामचंद्रच व्हायला पाहिजे असं नाहीये, हे मी माझ्यामध्ये पण आणू शकते. आपल्याला बघितल्यानंतर लोकांना आपल्या सहवासात राहावं असं वाटलं पाहिजे, आपल्याकडे बघत राहावं असं वाटलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये सात्विक भाव हवा. कारण परत वेगळ्या वेगळ्या छटा येऊ शकतात. पण प्रिय दर्शनम हा पण एक गुण सांगितलाय. एकूण 16 गुणांचं वर्णन यामध्ये आहे, त्यातले थोडेच आपण आता बघितले. पण अशा ह्या सद्गुणांचा शोध या वाल्मिकींच्या
रामायणामध्ये आहे. माणसं पुष्कळ आहेत, गर्दी करणारी आहेत, पण आपण काय बघतो, कामाची किती आहेत. म्हणजे जसं आता समर्थ व्यासपीठ कार्यक्रम आयोजित करतं, व्यासपीठाच्या कार्यक्रमाला येणारे भरपूर आहेत, पण आज कार्यकर्ते म्हणून किती आहेत, तर हाताच्या बोटावर मोजणे इतकेच आहेत. कार्यकर्ते मिळावे म्हणून एवढी धडपड व्यासपीठ करतं, पण तरी सुद्धा येतात, जमा होतात, पण सातत्याचा अभाव, सातत्य नाही. येतात, काही काळ राहतात, जातात, पण सातत्याने गेले 25 वर्ष जे आज या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, ज्यांनी प्रास्ताविक केलं, अनिल कौलगेकर, संध्या जोगळेकर, माधुरीताई जोशी, या सगळेजण, धना कुलकर्णी, आमचे देव काका, लोहकरे काका, हे सगळ्यांनी सातत्याने समर्थ व्यासपीठ चांगलं काम टिकून राहावं ह्याच्यासाठी प्रयत्न. अशा माणसांचा शोध, म्हणजे जे स्वतःचं कार्य करण्यात, प्रामाणिकपणे कार्य करण्यात कटिबद्ध आहेत, अशा माणसांचा शोध या ठिकाणी घेतलेला आहे. नाहीतर मग माणसांचा अथांग सागर पसरलेलाच आहे. मग सागराची उपमा दिली तर उद्या आपण समुद्रामध्ये आहोत, बोटीमध्ये काही प्रॉब्लेम आला, जसा आता कॉम्प्युटरमध्ये आला तसा, आणि मला पाणी प्यायचंय, तर मी समुद्रातलं पाणी पिऊ शकते का हो? मला त्यातलं पाणी नाही पिता येत. म्हणजे मला जर पाणी प्यायचं असेल तर अथांग पसरलेला ह्या समुद्राचा काही उपयोग नाही. तसंच माणसं भरपूर आहेत, पण त्यातली कामाची किती याचा शोध सातत्याने घ्यायला लागणार आहे. घेतोय आपण, घ्यायला लागणार आहे आणि घेत राहावा लागणार आहे. आणि मग ह्या सातत्याने ह्या माणसांचा जो शोध घ्यायचा आहे, त्याचं उत्तर, कशा पद्धतीचा कार्यकर्ता पाहिजे, कशा पद्धतीचं नेतृत्व असणारी व्यक्ती पाहिजे, या सगळ्याचा आदर्श मला या वाल्मिकी रामायणामध्ये पाहायला मिळतो. आणि ही जी वाल्मिकींची रामकथा आहे, सामान्य माणसाला नाही तर असामान्य माणसाला देखील त्यांचा मोह पडावा अशी ही रामकथा आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचं वर्णन आलंय. रामराज्य कसं असावं, आम्हाला आज अपेक्षा आहे ना, रामराज्य असायला पाहिजे, समृद्ध आणि संपन्न असं जीवन कसं असायला पाहिजे, हे मी जेव्हा रामकथा वाचते, अयोध्येचं वर्णन वाचते, त्यावेळेला मला हे पाहायला मिळतं. आदर्श राजा कसा असावा, आदर्श राज्य कसं असावं, याचा प्रत्यय मला या वाल्मिकी रामायणामध्ये येतो. दशरथ राजाची ही अयोध्या नगरी आहे, आणि त्याचं वर्णन करताना प्रजेवर राज्य करणारा हा दशरथ राजा कसा आहे बघा. राजा पण कसा पाहिजे, अत्यंत पराक्रमी आहे, तो अतिरथी आहे. आता यामध्ये रथी, महारथी, अतिरथी असं आलेलं आहे. रथी म्हणजे कोण, जो अजिंक्य आहे. महारथी म्हणजे कोण, या रथींवर देखील जो विजय मिळवतो तो महारथी. आता राजा दशरथ अतिरथी आहेत, म्हणजे जो 10,000 महारथींशी एकटा लढतो, असा हा राजा दशरथ आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा मी रामकथेचं वर्णन वाचते तेव्हा मला ते कपोल कल्पित वाटू शकतं, कारण अशा गोष्टी मी कधी पाहिलेल्या नाहीत, अनुभवल्या देखील नाहीयेत. पण राजा दशरथाचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये अशा पद्धतीने येतं. वेदांमध्ये विद्वानांचा आणि सर्व उपयोगी वस्तूंचा संग्रह करणारा असा हा राजा दशरथ आहे. दूरदर्शी आहे, अत्यंत तेजस्वी आहे, यज्ञ करणारा, धर्मपरायण असा हा राजा आहे. तिन्ही लोकांमध्ये ज्याची ख्याती आहे, दशरथ राजा रघुवंशातल्या राजांप्रमाणेच प्रजेवर नितांत प्रेम करणारा आहे. प्रजेचं पालन करणारा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, प्रजेचा तो रक्षक आहे, भक्षक नाही. या काही संकल्पना जेव्हा आहेत त्या आपल्या राज्याशी जोडून बघा, कुठे काही जमतंय का गणित बघा. अयोध्यावासी म्हणजे प्रजा कशी आहे तेव्हाची, वाल्मिकी रामायणामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे, म्हणजे ते पाहिल्यानंतर खरंच मोह होतो की अरे रामराज्यात आपण असायला हवं होतं, किंवा आता रामराज्य हवं. समृद्ध आणि समाधानी असे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये. राजा आणि प्रजा यांचं मैत्रीचं नाते, सलोख्याचे संबंध आहेत त्यांचे. राजाविषयी लोकांच्या मनामध्ये नितांत प्रेम आणि आदर आहे, राजाची कोणीही टिंगल करत नाही. प्रजेच्या सुखाची दुःखाची राजाला जाण आहे, प्रजेला नेमकं काय पाहिजे याची जाणीव या राजाला आहे.
आता यातले नगरवासी जे अजून आहेत त्यांच्याविषयी जे काही विस्ताराने वर्णन आहे थोडक्यात बघूया. त्यामध्ये जो उल्लेख आलाय तो मला खूप आवडला. स्वतःच्या संपत्तीमध्ये संतुष्ट असणारी अशी ही माणसं आहेत. स्वतःच्या संपत्तीमध्ये संतुष्ट असणारी. चिंतन करा. धनधान्याचा अभाव या अयोध्येमध्ये नाहीये. अपवित्र अन्न खाणारा नाहीये. दान न देणारी अशी व्यक्ती नाही. मनावर संयम असणारी, अतिशय सुबत्ता असणारी सात्विक लोक अशी ही प्रजा आहे. त्यामुळे आपोआपच अयोध्येमध्ये सर्वत्र शांती आहे, समाधान आहे. आणि ही समाधानी वृत्ती असल्यामुळेच या नगरातली लोक दीर्घायुषी आहेत. तुम्हाला दीर्घायुषी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर शांत आणि समाधानी आयुष्य जगायला पाहिजे. हे छोटस सूत्र मला वाल्मिकी रामायणामध्ये सापडलं. प्रभू रामचंद्रांप्रमाणेच दशरथाप्रमाणे सत्यप्रिय असे हे अयोध्यावासी आहेत. आणि ह्या अयोध्या नगरीमध्ये अत्यंत सुरक्षित अशी ही नगरी आहे. सुशोभित राजमार्ग आहेत. रस्ते कसे असावेत हे कपोल कल्पित नाही, ही रामकथेमध्ये तुम्ही वाचा. सुशोभित असे राजमार्ग आहेत. उत्तम निसर्ग आहे. राजमार्गावर चालताना प्रसन्न वाटावं म्हणून उत्तम पद्धतीची कारंजी आहेत. उत्तम उत्तम झाडी लावलेली आहेत. आपल्याला काही ठिकाणी आता सुद्धा हा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. पण प्रजा ही इतकी त्याच्याशी समरस होत नसल्यामुळे त्याची नासधूस झालेली आपल्याला पाहायला मिळते. असो, याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या अयोध्या नगरीमध्ये सर्व प्रकारची यंत्र आणि शस्त्र होती. सुसज्ज, सुशोभित आणि सुबत्ता असणारी अशी ही नगरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरंच वर्णन आहे. अजून एक उल्लेख करावा असं वाटतं की वेळेवर पाऊस होत असे. निसर्ग चक्र सुरळीत सुरू होतं रामराज्यामध्ये. बघा, ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. हे आम्हाला आता लक्षात येतं, कारण आता बदललेल्या निसर्ग चक्र आम्ही जे अनुभवतो त्याच्यामुळे होणारे आपले हाल आपण बघतो. कधी काय होईल सांगता येत नाहीये. त्यामुळे निसर्ग चक्र सुरळीत असणं हे सुद्धा रामकथेचं, रामराज्याचं वैशिष्ट्य हे लक्षात घ्या. वाल्मिकींनी खूप अलंकारिक भाषेमध्ये याचं वर्णन केलं नाहीये, पण सर्वसामान्यतः दुःख देणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या रामराज्यामध्ये नव्हत्या असं, म्हणजे सगळीकडे सुखदायी असंच वातावरण होतं, असं साधं सरळ त्यांनी वर्णन केलेलं आहे. भरत आणि रामांचा जो संवाद आहे त्यामध्ये देखील ही रामराज्य कसं असावं, राजा कसा असावा याच्या पद्धतीचा संवाद येतो. या संवादामध्ये रामांचं भरत कशा पद्धतीने राज्य करतोय इकडे लक्ष आहे. कुठेही असंतुष्टता नको ही काळजी प्रभू रामचंद्र घेत आहेत. आणि त्यामध्ये भरत बसतायत का, मग पुरुषार्थाविषयी भरत कशा पद्धतीने वागतोय, त्याच्यामध्ये सावधपणा आहे का, वडीलधाऱ्यांशी तो कसं वागतोय, या राज्यामध्ये असणारे वैद्य, शस्त्र आणि शास्त्राचे जे जाणकार आहेत त्यांच्याशी आदराने वागतोय का, मंत्र्यांची नेमणूक करताना तो सावध आहे का. बघा, राजा कसा असावा, सगळ्यांचे पगार वेळेत जात आहेत का, किती काळजी घ्यायला लागते राजाला हे लक्षात घ्या. आणि ही काळजी रामराज्यामध्ये घेतली जात होती. कोणावरही अन्याय होऊ नये याच्यासाठी राजा कटिबद्ध असत होता. म्हणजे राम तसाय, दशरथ तसाय, भरत देखील राज्यावर बसला नाही, पण त्यांनी अशाच पद्धतीचं राज्य त्यांनी केलेले. मुळातून राम आणि भरतांचा हा संवाद बघण्यासारखा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी बघावा. हे जे सगळा जो आदर्श त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, याच्यामध्ये कौटुंबिक जीवनाचा सुद्धा वाल्मिकी रामायणाने विचार केलेला आहे. वाल्मिकींनी आपल्या रामायणात विचार केलाय. या कुटुंबाचा थोडासा आपण भाग बघूया. कुटुंब व्यवस्था कशी असावी ह्याचं वर्णन करताना आता एक लक्षात घ्या, वाल्मिकींच्या जी रामकथा आहे त्याच्यामध्ये मोक्षाच्या गोष्टी आलेल्या नाहीयेत, कारण ही मानवीय अशा रामाची कथा या ठिकाणी सांगितल्यात. गृहस्थाश्रम म्हटल्यानंतर कळ लावणारे नारद आहेत. तसंच कैकेयीच्या बाबतीत घडलेलं आहे. मंथरेने तिचे कान फुंकलेले आहेत आणि त्याचा प्रभाव कैकेयीवर पडलेला आहे. हा कथाभाग आपण काही पूर्ण बघणार नाही आहोत, पण
चांगल्या विचारांपासून, म्हणजे वाईट विचारांच्या मध्ये माणूस गेला तर चांगल्या विचारांपासून सुद्धा काही परावृत्त झालेली आहे आणि त्या विचारांपासून ती दूर गेलेली आहे. प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टी असणारच आहेत हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. पण महत्वाचं काय की ही वृत्ती असणार आहे, पण तरी सुद्धा कौसल्या माता आणि इतर मुलं किंवा इतर माता आणि ह्या सगळ्यांमध्ये कुणाचेही नाते संबंध तुटलेले नाहीयेत, हे एकमेकांना घट्ट धरून आहेत. गृहस्थाश्रमामध्ये ही अभेद्यता रामकथेमध्ये मला पाहायला मिळते. कैकेयीने जरी कितीही कपट केलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कैकेयीने इतकं कपट केलं तरी सुद्धा कैकेयीशी सर्वांनी नीट वागा असं रामाने सांगितलेलं आहे. कैकेयीला राज्यामधनं हकलून लावलेलं नाही. ती अयोध्येमध्येच राहिलेली आहे, तिला पश्चाताप झालेला आहे, पण कुटुंबामध्ये तिला स्थान दिलेलं आहे. पूर्वीसारखीच तिला वागणूक दिली पाहिजे हा रामांचा आग्रह आहे. कारण सूड बुद्धी, दुसऱ्याचं वाईट चिंतन ही नकारात्मक वृत्ती आहे. मनामध्ये राग धरून घरामधला वावर हा घरादाराला तर घातक आहेच. तर हे म्हणजे घरादाराला आणि व्यक्तींना, मी जसं स्पंदन घरामध्ये जी निर्माण होतात, ही सूड बुद्धी तुम्ही मनामध्ये घेऊन जर तुम्ही घरामध्ये वावरलात तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वावरत राहते. आणि हे प्रभू रामचंद्र जाणून येत, ही सूड बुद्धी नसावी ह्याच्यासाठी आम्हाला ही रामकथेमध्ये हा आदर्श मिळतो. जशी घरामध्ये ही सूड बुद्धी नको, तशीच रावणाच्या बाबतीत देखील रामांची वागणूक तशाच पद्धतीची आहे. धर्मस्थापनेसाठी, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी प्रभू रामचंद्र कटिबद्ध आहेत. त्यांनी हातामध्ये कोदंड त्यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी हा युद्धाचा प्रपंच मांडलेला आहे. पण युद्ध समाप्ती झाल्यानंतर त्यांनी काय केलंय, रावणाचा वध झाला, पण त्याचे अंत्यसंस्कार करताना ते अंत्यसंस्काराचे विधी अत्यंत सन्मानपूर्वक त्यांनी करण्याचं बिभीषणाला सांगितलेलं आहे. बिभीषणाला रामाबद्दल राग आहे, पण रामाने सांगितलंय की युद्ध संपलं, वैर संपलं, आता रावणाबद्दलचा राग मनातला जाऊ देत, क्षमा कशी करावी. ज्ञानेश्वरीमध्ये आहे, माऊलींनी सांगितलंय अक्रोशे क्षमा. कुठलाही राग, संताप मनामध्ये नको. न्यायासाठी युद्ध केले, त्याच्यामध्ये अहिंसा नाही. बघा, अहिंसा म्हणजे शक्य तेवढं शांतीच्या मार्गाने न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, आणि जर शक्य झालं नाही तर बळाचा वापर करून अथवा युद्ध करून न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. हे प्रभू रामचंद्रांचं धोरण आहे आणि म्हणून त्यांनी तशाच पद्धतीचं वर्तन केलंय. सदैव न्यायाचा विचार त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच वैयक्तिक जीवनामध्ये विचार करा, स्वार्थापेक्षा आता हा राजा कसा असावा. वैयक्तिक जीवनामध्ये स्वार्थापेक्षा जेव्हा राष्ट्र महत्वाचं वाटतं, मर्यादा पुरुषोत्तर राम का आहेत, स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा राष्ट्र महत्वाचं वाटतं, तेव्हाच मर्यादित राहणं शक्य होतं. म्हणून हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. केवट प्रसंग घ्या, केवट प्रसंग जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्या कामाचा योग्य मोबदला ह्या केवटाला मिळाला पाहिजे, हा विचार प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये आलाय. त्यांच्या मनात असं काही आलेलं नाही, अयोध्येचा युवराज आहे तर ह्या केवटाने मला पार केलंय, केवढीशी नदी पार केली तर त्यांनी काय होतंय, तसा विचार त्यांनी केलेला नाही. त्याला त्याचा योग्य मोबदला मिळायला पाहिजे, हा भाव प्रभूंच्या मनामध्ये. उत्तम नेतृत्व कसं असावं हे या प्रसंगातनं मला कळतं. आता मी मगाशी म्हटलं तसं की रामकथे मध्ये येणाऱ्या गोष्टी मला कपोलकल्पित वाटतात. रामाला असं वाटलं की त्याला केवटाला काही दिलं पाहिजे. मला हे खोटं वाटू शकतं, असत्य वाटू शकतं, उगाचच काहीतरी रंजक कथा आहे असं वाटतं. कारण जे रोज आम्ही जगतो, टोल नाक्यावर जर व्हीआयपी व्यक्ती म्हणून आम्ही जर गेलो तर अधिकाराचा वापर करून त्या गोष्टीचा लाभ करून घेणं हे आम्ही सातत्याने बघतोय. आणि हे बघत असल्यामुळे म्हणजे आपल्या स्वार्थासाठी जो अधिकाराचा वापर ह्या व्यक्ती करतात, ह्याचं जर मला सतत दर्शन घडत असेल तर असं काही चांगलं घडू शकतं याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही. लोकहितासाठी झटणारा असा हा रघुवंश आहे.
सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, रामांची मनोभूमिका कशी आहे. प्रजेला जास्त त्यांनी महत्व दिलंय आणि मग लोकांच्या हितासाठी. रावण खरं ब्राह्मण आहे, पण तो ब्राह्मण असून देखील रामाने त्याचा वध केलाय. त्राटिका ही स्त्री असून देखील रामांनी तिचा वध केलाय, कारण या दोघांमुळे समाजाला नुकसान पोचतंय. जर दुष्ट असेल तर आणि समाजाचं कल्याण होणार असेल तर श्रीराम ब्राह्मण बघत नाहीत आणि स्त्री पण बघत नाहीत. लोकहितासाठी त्यांनी आपल्या पत्नीचा पण त्याग केला, ज्या गोष्टीचा आज आपल्याला अतिशय राग येतो. आणि त्या एकाच मुद्द्यावर आम्ही प्रभू रामचंद्र कसे चुकीचे वागले हे सगळीकडे आपण ओरडून सांगतो की नाही. म्हणजे स्त्रिया तर अधिक आवेशाने हा विषय मांडतात की त्यांनी काय रामाचं कौतुक करता, त्यांनी तर आपल्या पत्नीचा त्याग केला, तिच्यावर अन्याय केला. पण हे आम्ही ओरडून उठतो स्त्रिया, पण प्रत्यक्षात भगवती सीता कधीही याविषयी त्यांना दोष देताना दिसत नाही. कारण तिला माहिती आहे प्रभू रामचंद्रांचं आपल्या पत्नीवर विलक्षण प्रेम होतं. त्यांनी जो तिचा जो त्याग केलेला आहे त्याच्यासाठी वाल्मिकींजवळ रामांनी क्षमा मागितली आहे. लोकापवाद आहे म्हणून मी मैथिलीचा त्याग करतोय आणि ह्या अपराधाबद्दल मला तुम्ही क्षमा करा अशी त्यांनी क्षमा मागितलेली आहे. आम्हाला हे पटत नाही की राजा प्रजेसाठी आपल्या पत्नीचा त्याग करतो, ही भूमिकाच आम्हाला पटू शकत नाही. आम्हाला हे सगळं कपोलकल्पित, आम्ही एकीकडे रामकथा कपोलकल्पित म्हणतो, ही पुराणातली वांगी म्हणतो, पण जेव्हा राम आणि सीता या प्रसंगाचं वर्णन असतं तेव्हा मात्र आमच्या जिभेला एवढी धार येते. पण आम्ही कधी हे बघितलं का, रामाचं चरित्र जर नीट बघितलं तर पत्नीच्या वियोगामध्ये व्याकुळ झालेला हा जो रामचंद्र आहे त्यांनी पुन्हा लग्न केलेले नाही. वास्तविक पाहिलं तर त्या काळामध्ये एकापेक्षा जास्त बायका करू शकत होते का? करू शकत होते. राजा दशरथाला प्रमुख 3 पत्नी होत्या. वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की त्यांना 250 बायका होत्या, 250 बायका होत्या. हा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये येतो. पण त्याच्यामधलं राजकारण वेगळं होतं. हा भाग पाड्यापेक्षा तेव्हा जास्त बायका तुम्ही करू शकत होता, त्यांचे विवाह त्यांच्याशी करू शकत होता. असं असताना देखील रामाने पुन्हा विवाह केलेला नाहीये. म्हणजे राजा असून त्यांनी कधीही त्या राज्याचा उपभोग घेतलेला नाहीये. शेवटपर्यंत विदुराचं जीवन त्यांनी जगलेलं आहे. ह्या गोष्टींच्याकडे आम्ही कायम दुर्लक्ष करतो. भावनेपेक्षा किंवा पती कर्तव्यापेक्षाही राजकर्तव्याला अधिक महत्व रघुवंशातले राजे देत होते. स्वतःच्या सुखापेक्षा समाजाचं हित झालं पाहिजे, भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे, हे सूत्र रामचंद्रांनी पकडलेलं होतं. रघुवंशाचं हेच सूत्र होतं आणि त्यानुसार प्रभू रामचंद्रांचं जीवन या वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. एक 5 मिनिटामध्ये जसं वाल्मिकी रामायणामध्ये रामाचे किंवा रघुवंशाचं चांगल्या विचारांचं चिंतन आहे, राम हा नायक आहे, तसं खलनायक असलेला रावण त्याचं सुद्धा व्यक्तिचित्रण याच्यामध्ये आलेलं आहे. रावणाचं पूर्ण चरित्र काही आपल्याला पाहता येणार नाही, आपला कार्यक्रम 7ला संपणार आहे याची मला जाणीव आहे. पण हा रावण जो आहे त्याचे वडील ब्राह्मण आहेत आणि त्याची आई ही राक्षसी आहे. म्हणजे आपण म्हणतो की रावण ब्राह्मण होता, मग त्याच्यामध्ये हे राक्षसी गुण कसे? बरं, आपण मधला आधी चांगले गुण बघूया. अत्यंत पराक्रमी होता, अत्यंत रूपवान होता, तपस्वी होता, दशग्रंथी ब्राह्मण होता. रावणामध्ये अनेक चांगले गुण होते. पण म्हणजे जसं मगाशी आपण बघितलं ना, बलवान आहे, पराक्रमी आहे, पण त्याचे विचार हे म्हणजे प्रजेची काळजी घेत होता का? तर नाही. रावण हा अत्यंत स्वार्थी होता. जे वर्णन, जी व्यक्तिरेखा रंगवलेली आहे मूळ कथेमध्ये, मूळ रामायणामध्ये ज्या काव्यामध्ये रावणाचं वर्णन आहे त्याच्यामध्ये रावण हा कपटी होता, स्वतःचा स्वार्थ साधून घेणारा होता, दुसऱ्यांच्या स्त्रियांवर नजर ठेवणारा होता. त्यामुळे अनेकींवर त्यांनी अत्याचार केलेले आहेत.
आणि त्या सगळ्यांचे जे शाप आहेत ते मला ह्या उत्तरकांडामध्ये पाहायला मिळतात. किती जणांचे शाप रावणाला मिळालेले, अनेक ऋषींचे शाप आहेत, अनेक राजांचे शाप आहेत, अनेक स्त्रियांचे शाप आहेत, अनेकांचे तळतळात, कशाला त्याच्या बहिणीचा देखील शाप त्याला मिळालेला आहे, शूर्पणखेचा शाप, तिचे तळतळाट देखील रावणाला लाभलेले आहेत. रघुवंशातला अनारण्य हा राजा आहे, त्याचा अपमान, त्याला लाथ मारून रावणाने सिंहासनावर ओढून काढलेला आहे. तेव्हा त्यांनी शाप दिलेला आहे रावणाला की माझ्याच वंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्म घेतील आणि त्याच्या हातून तुझा वध होईल, असा शाप रावणाला मिळालेला आहे. अनेक शापांची मालिका याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रावण हा चांगला होता म्हणणाऱ्याने रावणाचं पूर्ण चरित्र जाणून घ्यावं. रावणामध्ये चांगले गुण पण होते, पण दुर्गुणही तेवढेच होते, किंबहुना जास्त होते. एक लक्षात घ्या, दैवी आणि असुरी संपत्तीचं वर्णन भगवद्गीतेमध्ये येतं तेव्हा दैवी गुण हे 26 सांगितलेत आणि असुरी संपत्तीचे जे दुर्गुण सांगितले ते 6च सांगितलेत. तेवढेच मला राक्षस बनायला पोषक आहेत, पूरक आहेत. तेवढे जरी दुर्गुण माझ्यामध्ये आले तरी माझ्यामध्ये असुर, राक्षस, दानव हे सगळे निर्माण होऊ शकतात आणि ते मला अधोगतीकडे घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून रावणासारखी वृत्ती नकोय. रावणाचं चरित्र हे मुळातून पाहण्यासारखे. पुढे कधी आपल्याला ह्या रावणाच्या चरित्राचं ह्या 8 दिवसामध्ये थोडंफार चिंतन करता आलं तर आपण करूया. अत्यंत थोडक्यात वाल्मिकी रामायणाची थोडीशी रूपरेषा बघायचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये आलेल्या महत्वाच्या जे जाणवलं की त्या काव्याविषयीचे ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी रामकथा आहे याची गोडी अवीट आहे, हे आपण बघितलं, आपल्याला ऐकावीशी वाटते. एवढा वेळ झाला तरी प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी मला अजून रामाबद्दल ऐकायला मिळणार, रामाच्या गुणाचं चिंतन आपण करणार आहोत. हाच मोह आपल्या संतांना पडलेला आहे आणि यातूनच भावार्थ रामायणाची रचना झालेली आहे. हे भावार्थ रामायण काय आहे, त्याची रूपरेषा काय आहे, हे आपल्याला उद्या बघायचंय. पण एक मात्र आहे की मराठीमध्ये ही संपूर्ण रामकथा आणण्याचं श्रेय जे आहे ते एकनाथ महाराजांना मिळतं. नाथांच्या प्रतिभेचं जे विविध अंगांनी जे दर्शन आपल्याला घडतं ते भावार्थ रामायणामधनं खूप उत्तम पद्धतीने बघायला मिळतं. ही रामकथा लिहिण्यामागचं त्यांचं नेमका हेतू काय होता, का लिहिली त्यांनी, म्हणजे एवढी मुळातली रामकथा सुंदर असताना ज्या अनेक रामकथा ज्या थोड्याशा आपण मगाशी बघितल्या त्यातलं भावार्थ रामायण निर्माण होण्यामागचं कारण काय. मी भावार्थ रामायणाबद्दल संध्याताई बोलत नाहीये, घाबरू नका. भावार्थ रामायणाबद्दल तुम्हीच बोलणार आहात, पण ती नेमकी भूमिका काय आहे ही आपण उद्या जाणून घेऊया. कारण 7 वाजलेले आहेत त्यामुळे मला थांबायला लागतंय. पण तरी सुद्धा जे काही थोडंफार तुम्हाला मिळालं असेल ते त्याची एक रोजच्या दिवसाला एक पोतडी बांधा, त्याचं चिंतन करा आणि ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचं, आत्मपरीक्षण करायचं. म्हणजे काय, ते मला माझ्यामध्ये उतरवायचंय आणि माझं व्यक्तिमत्व मला आमूलाग्र बदलायचं आहे. हा संकल्प मला ह्या नवीन वर्षामध्ये करता आला पाहिजे. आपण आज हा पहिल्या दिवशी करूया आणि हा संकल्प घेऊनच आपण ह्या 8 दिवसामध्ये चिंतन करूया. उद्या आपण भावार्थ रामायणाची रूपरेषा बघणार आहोत. बरोबर 5:30 वाजता आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 7 वाजता कार्यक्रम आजच्यासारखा संपेल आणि कार्यक्रमाची सांगता दरवर्षी आपण दर कार्यक्रमाला आपण कल्याणकरी रामराया प्रार्थना म्हणतो, पण रामकथेच्या वेळेला आपण ही रामनाम नौका हे पद म्हणतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. आजचं पद माझ्या मते माधुरी जोशी काकू म्हणणार आहेत. माधुरी जोशी नाही, म्हणजे माधुरी जोशी असं त्यांचं नाव आहे, पण जोशी काकू ही रामनाम नौका हे पद म्हणणार आहे. जोशी काकू, मी तुम्हाला विनंती करते तुम्ही हे पद म्हणावं. आज उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. येतो का आवाज? आवाज येतो? हो, येतो. धन्यवाद माधवीताई. धन्यवाद. दरवर्षी आपण ही रामकथा ही मालिका आपण दरवर्षी ठेवतो. अशा ह्या आपल्या दैवी संकटात सुद्धा तुम्ही जे
रामकथेचं आयोजन केलेलं आहे ते अतिशय उत्तम रीतीने झालेलं आहे. आणि वाल्मिकी रामायण हे खरंच म्हणजे खरोखरच दरवेळेस वेगळं वेगळं आपल्याला काहीतरी ऐकायला मिळत असतं. आणि तसंच आज पण आहे. आणि यावर्षीचं रामकथेचं वैशिष्ट्य म्हणजे वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायण याची तुलना केलेली आहे. आणि त्या तुलनेतून दोन्हीतनं आपल्याला चांगलंच ऐकायला मिळणार आहे, याच्याबद्दल काही वादच नाही. पण भावार्थ रामायणाचे पण उद्या आपण गुण किंवा त्यातले जे मुद्दे आहेत ते उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर उद्या संध्याताई कोलटकर या आपल्या भावार्थ रामायणावर बोलणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 5:30ला चालू होईल आणि 7ला संपेल. आता मी रामनाम नौका म्हणते आणि कार्यक्रमाला विराम मिळेल. हे राम नाम नौका भवसागरी तराया, हे राम नाम नौका भवसागरी तराया, मदमोहलो वसुचरी किटिडंकिटे विषारी, मदमोहलो वसुचरी किटिडंकिटे विषारी, ते दुःख शांत वाया आहेत राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, सुटले अफाट वारे मन तारुतात बिखरे, सुटले अफाट वारे मन तारुतात बिखरे, या वादळातून या नेईल राम राया, हे राम नाम नौका भवसागरी तराया, ब्रह्मभुवनात अडली नौका परी न बुडली, ब्रह्मभुवनात अडली नौका परी न बुडली, धरुणी सुकाणू हाती बसले राम राया, हे राम नाम नौका भवसागरी तराया, आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी, आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. श्रीराम जय राम जय जय राम.